त्यावेळेला कैलास पाटील आपण पाहू शकता वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय. मोरबे एक्सप्रेस मैदानावर आली आता. कैलास गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. डावखुरा बॅटर प्रथमेश लेफ्ट हँड उर्दकडे मार करतोय. हा चेंडू खूप चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला या वेळेला. 30 सर्कल मध्ये डायरेक्ट हिट देखील झालाय. अपील केलं जातं या वेळेला. धावाचं पंच मात्र नकार देतात. 1 धाव मिळते. आता कैलास समोर बॅटर असणार आपण होतो त्याच पॉवरचा बॅटर राहुल पवारला आपण पाहू शकता. राहुलची पॉवर दाखवतो का पाहायचंय तर पवार पॉवर दाखवतो का पाहायचंय. 29 धावा झाल्या. शिवम गोंधलेने खूप चांगला स्टार्ट दिला पण त्यानंतर विकेट मिळाल्या. 2 विकेट काढले आपण इथं. ओंकार नावडेकरने आमचे छोटू मोठू बघा जिथे जातात तिथे ते सोय करून येतात. प्रत्येकाचे जलपान करून येतात. कैलास गोलंदाजी मार्कवर आता एंड बदललाय. ऑन साइडला शतरशन फाईन लेग स्क्वेअर लेग एक शतरशन मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर थर्डमॅन पॉइंट कव्हर. कैलास आज चेंडू उंच गेला यावेळेला. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. चेंडू चालला यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 3 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. चेंडूचा थांबवतायत जोपर्यंत चेंडू फील्ड होईल. 2 धावा मिळतात राहुलला. 2 धावा मिळतात. आपण पाहिली तर आर्या 11 आपण तर नावाली संघाला. आर्या 11 जयनुमान कोटकर नावाली. हा चेंडू फुल टॉस आहे. पॅरलल स्ट्रोक आहे. चेंडू गेला यावेळेला लॉंग ऑन सीमा रेषा पार षटकार. ना अशा प्रकारचे चेंडू जर तुम्ही टाकलेत ना आपण म्हणजे तर गुलशन तर राहुल पवार त्याला बक्षणार नाहीये. ताकद प्रचंड आहे फोरआर्म्स मध्ये. बॅट देखील आम्ही त्यांची पाहिली. भरपूर वेट बॅट आहे. नाही राहुलचा दैसर पाटील देखील आमच्या कल्याण डोंबिवली सातत्याने क्रिकेट खेळतो. जबरदस्त बॅटिंग करतो. बघा पंच काहीतरी खून करतायत. बॉल द्या. बघा बॅनरच्या खाली स्कूटी कोणाची दादा जरा बघा. मोरब्याचा खेळाडू बघा त्याच्या बाजूलाच ती गाडी आहे. जरा मागे मागे बॅनरच्या मागे बघा दादा जरा थोडीस तिला बाजूला करा सरळ. हा तीच ती स्कूटी. स्कूटी आहे का बाईक आहे का माहिती नाही. नाही जयदास भाई नाही जयदास राईटला. चांगला चेंडू होता. सॉफ्टने चेंडूला पुश केलाय. पुश करो खुश रहो. एक धाव कंप्लीट केली जाते. चांगलं क्रिकेट बघायला मिळते राहुलच्या माध्यमातून. हा 30 दादा 38 धावा. धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद. नाही आजकाल गुलशन कोणालाही नाही आदेश देऊन चालणार नाही. फक्त विनंती करा. आदेश एकाच ठिकाणी व्हायचा मातोश्रीवरनं. नाही तो देखील बंद झाला पण आपल्यासाठी आदराचा शब्द राहिलेत ते. 38 धावा धावफलकात लागल्यात. जरी कोणी निघून गेला तर गुलशन त्यांचा आदर करणं फार गरजेचं. आज महाराज नाहीयेत. 350 वर्ष लोटले आहेत पण त्यांचा आपण आदर करतो. बघा आपल्या व्यासपीठावर देखील त्यांची प्रतिमा सुंदर प्रतिमा पाहू शकता. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती गणपतीची देखील प्रतिमा आपण पाहू शकता. व्यासपीठ देखील आमचं टिपलं जात आहे बघा. सनी शेट्टे आशिष पाटील. नाही सनी शेट्टे थोडस मला वाटतं नाराज दिसत. शनी दादा नाराज होऊ नका. प्रसन्नता चेहऱ्यावर नेहमी पाहिजे. खिशात काय नसले चालेल पण प्रसन्नता असली ना समोरचा माणूस तुम्हाला घाबरलाच पाहिजे की नाही याच्याकडे काहीतरी भरपूर आहे. याच्या प्रसन्नता दिसते. उदास कधीच चेहरा ठेवायचा नाहीये. धावसंख्या धावफलकावरती 38 धावा आपण पाहू शकता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा धावफलकाती लागल्या आहेत. विचार केला तर 12.66 सरसरणी खेळाडू जलपान करत आहेत. थोडंसं आपण तर बातचीत देखील करतायत. आमचे छोटू मोठू देखील बघा लगेच पाण्याची पाहणी करतायत. पाणी किती आहेत अंडरग्राउंड बॉक्स मध्ये. खरं का जल हे तो कल आहे. एक वेळेला तुम्हाला अन्न नसलं तर चालेल पण पाणी पाहिजे शरीरात. रवी दादा सूचना करा. आपण जरा फास्ट खेळायला सांगा. वेळ जातोय. ड्रिंक स्टॉल गेल्यानंतर आपण मैदानात थांबतो देखील. टाइम अप आपण थांबवतो. त्यानंतर विनिंग संघांमध्ये मॅच होईल. म्हणजे नितलाजच्या अगेन्स्ट कोणता संघ खेळतो पाहायचा.
बघा मनोज पवार देखील येतात आमचे SP पॅनलचे पंच. मनोजला प्रथम आपण विचारू तुमच्या मुलाची तब्येत कशी आता. ओके धन्यवाद. खरं आमचे SP पॅनलचे पंच आहेत आणि चांगले आयोजक देखील असतात. आमच्या बरोबर सातत्याने ते काम करत असतात. गोलंदाजी मार्कवर विनीत आलाय. वैयक्तिक दुसरं संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय. भंडारलीची पालखी. चेंडू यावेळेला वेग प्रचंड होता. पंच दंडित करत आहे. धाव संख्या धावपल करते पण पाहू शकता 39. भंडारलीची देखील पालखी येते. एकविरेची पालखी. स्ट्रायकेनला राहुलला आपण पाहू शकता. विनीत फडके गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं संघाचं 4थं षटक घेऊन येतोय. आपण म्हणले तर बागेन कडून स्ट्रायकेनला राहुलला आपण पाहू शकता. बॅटम उर्दकडे मारत. चेंडू यावेळेला रिलीज व्हायच्या आधी चेंडू हातातून निघतो. नाही एकविरीची पालखी आहे. एकविरीचे जे भक्त चालले आहेत त्यांनी व्यवस्थित जा, व्यवस्थित या. एकोणचाळीस धावा. एकविरा आई अग्री कुलांची कुलस्वामिनी विनीत गोलंदाजी मार्कवर शकला राहुल. चेंडू फुल लेंडीचा चेंडू कॉटन बँच आपण तर कॉट बँचचा अपील केलंय. राहुल पवार बघा लगेच मैदान सोडतोय. महत्वाची विकेट मिळाले विनीत फडकेला. बॅटर बाद. एकविरीचे पालखी आणि आपण तर कोंबडा देखील स्वार आहे पालखीवरती. डीजे आपल्या बदले कॅमेरामॅन किती हुशार आहेत बघा. काय क्षणचित्र टिपतायत. विजयला धन्यवाद देऊ तेवढं कमी आहे. अंकित पण आहेत. जबरदस्त पालखी सजवली बघा. एकवीर आईची पालखी. नवीन बॅटर येतो आपण पाहू शकता. ज्या वेळेला उपकार येतोय. उपकाराने आपण मैदानावर जोडी पाहू शकता. या वेळेला उपकार आणि प्रथमेश. उपकार आणि प्रथमेश ही जोडी मैदानावर आपण पाहू शकता. 39 धावा. विनीत पुण्याचा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला. उपकारला आपण पाहू शकता. उपकार काय करतो इथून. उपकारला खातं उघडावं लागणार आहे. ऑफसाईडला क्षेत्रक्षण थर्डमॅन पॉइंट 130 पॉइंटला आपण पाहू शकता. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ लाईक क्षेत्रक्षण लॉंग ऑन लाईक क्षेत्रक्षण आहे. विनीत चेंडू वेगावर स्वारवून गोलंदाजी केली जाते. डॉट चेंडूची समाप्ती ते. तर गणेश म्हात्रे खुटारी यांचं देखील आगमन होते. दादांना विनंती करतो दादा या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर गणेशदादांच्या माध्यमातून देखील मंडळाला सहकार्य झालेलं आहे. 3000चं त्यांना विनंती करतो दादा व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. लाईन पाहावी लागणार. यावेळेला पंच वाईडची खून करतायत. अवांतर धावेने भर धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 40 धावा. उपकारला आपलं खातं उघडायचंय. प्रथमेश नोज टाकलाय. विनीत फडकेला आपण पाहू शकता. बागेन कडून गोलंदाजी करतोय. राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतोय. स्ट्रायकरला उपकारला आपण पाहू शकता. चेंडू फटका सुरेख स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून चेंडूला फेकून दिले. लॉंग ऑन सीमा रेषेपार षटकार. संख्या धाव फलकाती 46. उपकारने बघा षटकाराने अकाउंट ओपन केलंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला ना मोहम्मद आपण तर पाकिस्तानचा रसिफ लतीफ नेहमी षटकाराने अकाउंट ओपन करायचा. क्रिस गेलचा विचार केला तर टेस्ट क्रिकेटमध्ये भरपूर वेळा त्यांनी षटकाराने अकाउंट ओपन केलंय. चेंडू पुन्हा एकदा खोदून काढलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. जोपर्यंत चेंडू फिड होईल. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. 2 धावा झाल्या असत्या. मानस होतं. उपकारचं धाडस नव्हतं. धाव संख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता 47. 4थं षटक प्रगती पथावर आहे. 2 बलाढ्य संघ एका बाजूला नावाली तर दुसऱ्या बाजूला मोरबे.
दोन बलाढ्य संघांमधील मॅच आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील दुसरी मॅच. जो संघ जिंकेल तो लगेच नितला संघावर फाईट बॅक करेल. त्यानंतर मॅच असेल SMG नावडे विपक्ष उत्तरशिव मध्ये. एक चांगली फाईट बॅक बघायला मिळेल. 4 चेंडू झालेत. 2 चेंडूचा खेळ बाकी. स्ट्रायकरला आपण पाहू शकता यावेळेला डावखुरा बॅटर बघा. एक वेग प्रथमेश. वेग प्रचंड आहे. पंच वाईड चिकून करतायत. अवांतताने बर धावसंख्या आपण 48. न प्रथमेश उभं राहण्याची स्टाईल बघा त्यांची वेगळी आहे. बॅट पकडण्याची देखील शैली वेगळी आहे. प्रथमेश ज्याप्रमाणे बॅट पकडतो त्या 14 गावातील आपण लक्ष्मण गोरपेकरची आम्हाला आठवण येते. विनीत फडके पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. लक्ष्मण गोरपेकर हल्ली देखील तशाच प्रकारची बॅट पकडतात. फुलटॉस आहे यावेळेला. खूप चांगला फटका आहे. लॉंग ऑनला चेंडू गेला यावेळेला डाऊनवरनं. एकच धाव मिळते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 49. अरुण पाटील देखील येतात. स्वागत आहे अरुण आपलं देखील. खूप चांगले आयोजक देखील आहेत. अनेक चांगले क्रिकेटर. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 49. विनीत पुणे गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर उपकारला आपण पाहू शकता. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण थर्डमॅन बॅकवर्ड पॉइंट एक क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ. ऑन साईडला आपण पाहू शकता फाईन लेग स्कोअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लेग क्षेत्ररक्षण तैनात आहे. विनीत गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला उपकार. हा चेंडू फटका सुरेख आहे यावेळेला. टक्का वाजलाय. चेंडू चाललाय वाईड इश लॉंग ऑन सीमा रेषेपार षटकार. सरळ चेंडू गेलाय झाडामध्ये. काय फटका होता बघा. फ्रंट फुटर आले हाफ वाली घेऊन चेंडूला खूप चांगला प्रकारचा फटका मारला इथे. उपकारच्या बॅटमधून 2 आपण तर मोठे फटके आलेत. धावसंख्या धाव फलकात 55. अंतिम षटक आता कोण घेऊन येतो पाहायचं आहे. मुरबे संघ जरा थोडासा वेळ कमी घ्या. शॉर्ट अँड स्वीट मीटिंग घ्या तुम्ही. रवी सर जर आपण ताकीद करा खेळाडूंना. तर प्रत्येक सामने 5-5 षटकांचे असतात. 5 षटकांचे सेकंड राऊंड देखील आहेत. त्यामुळे थोडासा वेळ कमी घ्या. सर्व मॅचेस गुलशन आपण बघले तर 5 षटकांचे होणार. म्हणजे तिसरी आपण राऊंड देखील 5 षटकांची होणार. म्हणून तर आम्ही म्हणतो ना गुलशन पाटील म्हणजे कॉम्प्युटरपेक्षा जास्त वेगाने काम करतात. 55 धावा. 55 धावा धाव फलकावरती. विनायक मात्रे बघा थोडंसं लिखापट्टी करतायत. कारण की रोजचा हिशोब करणं फार गरजेचं आहे. कारण स्पर्धा देखील मोठी आहे ना विनायक. त्यामुळे हिशोब ठेवणं. भावेश नाही आहेत. भावेश मात्रे आपण बघितलं थोडंसं फिरायला गेले आहेत. जितेश आलेत गोलंदाजी मार्कवर. विनायकच्या बाजूला जितेश बसला. करण आलाय. करण 4G म्हणजे आमच्या कैलास 4G 5G 6G पेक्षा वेगाने काम करतात. आज चेंडू ऑन साइडला पूलचा लाजवाब फटका. टोला चेंडू लागलाय. रवी सरांचा इशारा काय तो पाहायचा यावेळेला. बॅटर बाद आहे. इथून काही दिसत नाही. पंचांचा इशारा मला विचारायला लागतो. समजू शकतोय. थोडासा थकान महसूस करत असाल तर आपण मागे सरकून व्यवस्थित आराम करा. नाहीतर व्यासपीठावर देखील भरपूर जागा आहे. करण 4G तर नवीन बॅटर येतो यावेळेला आपण पाहू शकता. सौरभ पाटील आले. 55 धावा. विकेट आणि टॉसला महत्व नाही. सुपर ओव्हर आहे. सुपर ओव्हर जर देखील आपण तर बरोबर झाली तर मग फ्रेश टॉस केला जाईल. चांगली संकल्पना. करण 4G गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. याला सौरभला आपण पाहू शकता. राऊंड तिकडे मारा करतोय. चांगला चेंडू होता यावेळेला. वेगवान चेंडू होता. खोलवर टप्प्याचा.
बघा काय चित्र बघायला मिळतं, दृश्य बघा काय बघायला मिळतं. खेळाडूचा बूट निघालाय. म्हणजे चेंडू किती वेगाने होता बघा. टेनिस बॉल आहे, काही होऊ शकतोय. फॉर्च्यून निवेदना म्हणजे आपण मध्ये काय क्षणचित्र दाखवतात. क्लिअरिटी विथ क्वालिटी. धावतानाच पायातून आपण इथं शूज निघालाय. कदाचित कृष्णा अनेक कारण असतील, लेस ढिले बांधले असतील किंवा आपण इथं शूज मोठे असतील. जाऊया मॅचच्या दिशेने. पुणे तर गोलंदाजी मार्कवर आपण बघतो करण 4G स्ट्रायकनला बॅटर आपण पाहू शकतो. कार काय बॅटिंग करतोय, जबरदस्त बॅटिंग करतोय. आता शेवटच्या षटकात काय बॅटिंग करतोय पाहायचं, आता कशा प्रकारे बॅटिंग करतोय करण. चांगला चेंडूचा खोलवर टप्प्याचा ड्राईव्ह केला, या वेळेला बिडा चेंडू चाललाय लॉंग ऑफला. जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा. नकार देतोय. 1 धावसंख्या वाढते, धावसंख्या दाखल कधी 57. चेंडू बाकी त्याचा गुलशन पाटील आम्हाला माहिती आहे फक्त आणि फक्त 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. जबरदस्त स्पर्धा आपण पाहू शकता. चैतनेश्वर क्रीडा मंडळ कोटारी आयोजित चैतनेश्वर चषक शंकराचं हे आपण नाव आहे. पुणे गोलंदाजी मार्कवर करण. हा चेंडू शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, वेगवान चेंडू होता. इथे डॉट चेंडूची समाप्ती होते. रवी पाटील मॅन फ्रॉम रोहिंजन पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता. निलेश म्हात्रे देखील आता पंच देखील आले आहेत आमचे, त्यांचं देखील आपण नाव विचारूया. दिलीप माळी खेरणे त्यांचं देखील इथं आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. करण 4G. हा चेंडू ऑन साईडला वळवलाय. चेंडू चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, स्वतःला स्ट्रेच करतोय. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. उपकार वेगाने धावले आहेत, 2 धावा कंप्लीट केलेत आहेत. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 59. सौरभच्या बॅटमधून उपयुक्त धावा येत आहेत. चेंडू बाकी फक्त आणि फक्त 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. गुलशन पाटील बघा किती चांगली माहिती देतात आम्हाला आणि ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. माईक दरारे. करण 4G. 4च धावा आहेत. जबरदस्त गोलंदाजी. स्ट्राईकला सौरभ. शफल हो झाला, यावेळेला उंच चेंडू गेला, टोला लागलाय, झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आले वाईडिश लॉंगन, खूप चांगला झेल पकडलाय बॅटर बाद. संघाला धन्यवाद देईल. बघा किती एका लाईनीने येत आहेत मैदानातून बाहेर डगआउट मध्ये. म्हणजे शिस्तबद्ध संघ आहे. शिस्तीचं पालन करा. क्रिकेट नेहमी तुम्हाला चांगलं खेळता येईल. धावा दिला धाफल नाही. बघा आता एक खूप चांगली आमच्या कल्याण डोंबिवलीत देखील बघितले तर मॅच झाल्यानंतर हँडशेक तुम्हाला करणं गरजेचंच आहे. लाईनीमध्ये जायचं. प्रत्येक जो जिंकल संघ तो विपक्ष संघाला, हरलेल्या संघाला देखील आपण तर हात हस्त आंदोलन करतो आणि हरलेल्या संघाने जिंकलेल्या संघाला शुभेच्छा देतो की पुढच्या फेरीसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. धावा दिल्या धावफल करते आपण पाहू शकता. पहिलं सत्र संपलंय. प्रथम बॅटिंग करताना नावाली संघाने धावा कुठल्यात आपण तर 59 आणि 60 धावांचं लक्ष आहे. पाचेतून मोरबे संघ पार करतो की आपण तर नावाली संघ त्यांना जो रोखतोय. जाणण्यासाठी जाऊया निलेश मर्डेकडे, मॅन फ्रॉम नवी मुंबई याच्याकडे. धन्यवाद डीजे.
डीजे श्री चैतन्येश्वर क्रिकेट क्लब खुटारी आयोजित श्री चैतन्येश्वर चषक 2024 हे भव्य दिव्य पर्व तुम्ही पाहत आहात। या अगोदर जो आवाज तुम्ही ऐकलात सिनियर समालोचक म्हणून ज्यांची ख्याती आहे ते आमचे बाळू सर यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात या सामन्यामध्ये। आणि प्रामुख्याने पहिल्या डावामध्ये सामना तुम्ही पाहत आहात नावाडी विपक्ष मोरबे या दोन संघांमध्ये ही लढत आहे। टीम मोरबे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकत गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय आणि टीम नावाडी या टीमला आमंत्रित केलं होतं बॅटिंगसाठी आणि बॅटिंग करताना त्यांनी बनवलेले आहेत 59 धावा। आता मोरबे संघाला बनवायचे आहेत 60 धावा आणि येणारे बॉल आहेत 30। हे गुणोत्तर मांडून आपण वळूया या दुसऱ्या डावाकडे। पूर्वार्ध तुम्ही पाहिलेला आहे, आता आपण उत्तर अर्धाकडे वळत आहोत जिथे बनवायचे आहेत 60 धावा। या धावसंख्येचा एका संघाला पाठलाग करायचा आहे तर एका संघाला बचाव। प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी टीम मोरबे या संघाकडून आलेली आहे आणि या आघाडीच्या आणि स्ट्रायकर जोडीमध्ये संकेत भगत आणि त्यांच्या सोबतीला सनी पालकर ही प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी। षटक क्रमांक 1 आहे टीम नावाडी टीम कडून षटक क्रमांक 1 आहे शिवम गोंदली। षटक क्रमांक 1 पहिलाच बॉल अतिरिक्त उसळी बॉलला प्रदान केली आहे, पंच वैतील नकारात्मक आहे आणि एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा एक बॉल हाताळू शकता ना याची स्क्वेअर लेग पंचांनी सूचना आता गोलंदाजांना दिलेली आहे। 1 फ्रॉम दी ओव्हर पहिलाच बॉल पंचांनी स्पष्ट नकार, एक धाव फलकावरती। शिवम पुन्हा तयार, पॉवर प्ले क्रमांक 1। हाई वेगाने बॉल वळवलाय, शॉर्ट पिचला इथे पुल केलाय, पुल इज अ सक्सेसफुल, बॉल सीमा रेषा चिरतोय, 4 धावींसाठी येतोय दुसऱ्या डावातला पहिला चौकार। बॅट्समन संकेत भगत यांच्या बॅटमधून आलेला आहे। धावसंख्या आहे 5। एका बॉलच्या समाप्तीनंतर जे बॅकअप आहे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर त्याची आपण चर्चा करूया। यावेळेला पंचांनी कळवलेलं आहे डावीशी सोडून जाणारा बॉल आहे। ज्या प्रकारे आम्हाला माहिती मिळते विहिगरच्या नाईटच्या स्पर्धेमध्ये एक बाईक यांच्या नावावरती खोलवर टप्प्याचा बॉल, यावेळेला डीप मिड विकेटला खेळाडू तिकडे आहेत, धावत आले आणि त्यानंतर बॉलचा पाठमोरा केला, त्यानंतर मिळालेली आहे आणि पंचांकडे अपील केलेली आहे। दात तुम्ही निश्चित मागू शकता। पुन्हा एकदा आपण या फटक्याची क्रिया आणि प्रत्यक्षात घडलं काय या बॉलच्या पाठीमागे, त्यानंतर स्ट्रायकर एंडला फेक करण्याचा प्रयत्न केला आणि प्रामुख्याने त्यानंतर बॉलने जो यष्ट्यांचा वेध घेतलेला आहे आणि त्यानंतर मात्र संघाने केलेली अपील निर्णय आलेला आहे। फलंदाज नॉट आउट आहे, क्रीज मध्ये ते पोचलेले आहेत, ही माहिती आम्हाला मिळते आणि ती माहिती आम्ही खेळाडूंपर्यंत पोहोचवत आहोत। 7 वरती 0, 60 धावांचा पाठलाग करताना टीम मोरबे। सनी आणि संकेत ही प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये। षटक क्रमांक 1 शिवम यांच्या नावी आहे, ज्यांनी आतापर्यंत 7 धावा खर्च केलेल्या आहेत 2 बॉलच्या पाठीमागे। एक चांगली स्पर्धा, या स्पर्धेचं एक आयोजन चांगलं आहे। प्रगल्भ असं व्यासपीठ, मान्यवरांची रेलचेल, फॉर्च्यून इव्हेंट या वाहिनीच्या माध्यमातून एक चांगलं प्रसारण, मैदानाची आणि क्रीडांगणाची सजावट चांगली आहे। आकर्षक पारितोषिक या स्पर्धेला, डीजेची सुरेल साथ असा उल्लेख आपण या स्पर्धेचा करूया। पुढील बॉल,
यावेळेला जबरदस्त फटका, बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी फरार, येतोय चौकार. सनी यांच्या बॅटमधून एक जबरदस्त स्वीपचा फटका आला आणि प्रामुख्याने सरळ बॉलने सीमारेषा ओलांडली 4 धाब्यांसाठी. शिवम यांच्यावरती आक्रमण केलंय, कमबॅक करावं लागेल या षटकामध्ये. आतापर्यंत त्यांनी खर्च केलेल्या धावा आहेत 11. पुन्हा बॉलिंग अटॅक में तयार. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पुन्हा एकदा पाहूया. 30 यार्ड सर्कलच्या बाहेरचं बॅकअप. बॅटची कडा, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, विकेटचं पतन. फलंदाज क्रमांक 1 इथे कोसळतोय. टीम मोरबे संघाला धक्का क्रमांक 1. फलंदाज थँक्यू. क्रमांक 3 वरती आता मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन कैलास पाटील क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये प्रविष्ट होत आहेत आणि पहिल्या विकेटच्या शोधामध्ये असताना टीम नावाडीला पहिलं यश मिळालेलं आहे. बॅटचा किनारा भाग्याचा सहारा लाभला नाही आणि क्षेत्ररक्षक तिकडे बॉलच्या खाली आले, आकाश पवार, आणि त्यांनी पकडली चांगली कॅच. प्रॉपर टायमिंग नाही, हाई बॉल हवेत आहे. आणखीन एका विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 टीम मोरबे या संघाला. आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज शुभम गोंधळी. पहिल्या 3 चेंडूवरती खर्च केलेल्या 11 धावा आणि त्यानंतर हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. किंबहुना तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून जर मागोवा घेतला ना हॅट्रिकचा, क्रिकेट विश्वातली पहिली हॅट्रिक जलालुद्दीन, टीम इंडिया म्हटलं की चेतन शर्मा आणि IPL म्हटलं की लक्ष्मीपती बालाजी. परंतु आजच्या दिवसातली पहिली हॅट्रिक होईल का? हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज शिवम. यावेळेला हॅट्रिकच्या बॉलला दिलेला सन्मान, अति वेगाने हाताळलेला बॉल. सुरुवातीचे 3 बॉल महागडे आणि त्यानंतर केलेलं कमबॅक अप्रतिम होतं शिवम यांचं. आल्या पावली फक्त बॉलला सन्मान दिला, बॅटला फक्त घेऊन गेले. बॅटच्या हँडलवरती बॉल जाऊन धडकतोय. सन्मान या बॉलच्या पाठीमागे अप्रतिम बॉल हाताळलाय. खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फक्त सन्मान दिला. धावसंख्या आहे 2 गडी बाद, 12 धावा, 60 धावांचा पाठलाग करताना टीम मोरबे. परंतु मित्रांनो, हॅट्रिक या शब्दाबद्दल जर आपण चर्चा केली ना, तर या शब्दाचा उगम हा क्रिकेट मधूनच झालेला आहे. 1858चा काळ, ऑल इंग्लंड 11 कडून खेळताना H स्टीफन्सन यांनी 3 बॉलच्या पाठीमागे 3 विकेट टिपल्या होत्या आणि त्यांनी जी ट्रिक केली होती ना, युक्ती केली होती ना, या युक्तीसाठी काही मंडळींनी एक फंड जमा केला आणि त्या फंडातून एक टोपी आणली, म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये हॅट म्हणतो. ट्रिक म्हणजे युक्ती, टोपीची युक्ती करणारे H स्टीफन्सन एक प्रघात पडला. टोपी म्हणजे हॅट आणि युक्ती म्हणजे ट्रिक. हॅट्रिक हा प्रघात पडत गेला. म्हणजे एकसारख्या जर 3 गोष्टी कोणत्याही क्षेत्रामध्ये झाल्या तर त्याला आपण हॅट्रिक म्हणतो. आणि हा हॅट्रिक शब्द हा क्रिकेट मधून आलेला आहे. आणि प्रामुख्याने जिथे गोलंदाज शिवम हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती होते, परंतु हॅट्रिक टिपू शकले नाही, परंतु कमालीचा बॉल त्यांनी हाताळला होता.
आता 24 बॉल आणि 48 धावांची गरज, परंतु बॉलिंग अटॅक क्रमांक 2 आता राहुल पवार यांच्या नावी षटक क्रमांक 2 आहे. परंतु एका बाजूला टीम मोरबे संघाकडून संकेत भगत, ज्यांनी विहिगर नाईटच्या स्पर्धेमध्ये तब्बल 105 धावा कुठल्या होत्या. यावेळेला बॉल हवेत आहे, प्रॉपर टायमिंग नाही आणि इथे आपल्याच फॉलो थ्रू मध्ये पकडलाय झेल. धक्का क्रमांक 3 टीम मोरबे संघाला. जिथे आता सागर देखील आउट होऊन माघारी जातील. प्रॉपर टायमिंग बॉलच्या पाठीमागे करू शकले नाही. बॉल हवेत उभा राहिला आणि आपल्याच फॉलो थ्रू मध्ये राहुल पवार यांनी येऊन एक चांगली कॅच पकडली आणि धक्का क्रमांक 3 टीम मोरबे संघाला लागलेला आहे. एका बाजूने विकेटची पतझड सुरू आहे, तर एका बाजूने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केलेला आहे फलंदाज संकेत भगत. फार मोठी जबाबदारी, परंतु यावेळेला बॉल येऊ दिला. हलक्या हाताने फक्त दिलेला सन्मान आहे. मिड ऑफला तिथे बॉल सर्कलच्या आतमध्ये थांबवलाय. विजय तिकडे होते आणि त्यांनी लगोलग बॉलची फेकी केली आहे. फक्त एक सिंगल धाव मिळेल. आता मैदानाच्या आतमध्ये आदेश बॅटिंगसाठी आलेले आहेत, जिथे पहिला बॉल आदेश पांडव यांनी खेळलेला आहे आणि प्रामुख्याने एक धाव त्यांनी अंकित केली आहे. 2 बॉलचा खेळ संपलाय, परंतु आता स्ट्रायकर एंडला संकेत भगत तयार. कमी गतीचा हाताळलेला बॉलचा वेग पूर्णतः काढून घेतला आणि प्रामुख्याने शरीरापासून थोडासा दूर ठेवला, थोडासा पाठी ओढला. या प्रकारचं विश्लेषण करूया. हा जो बॉल हाताळताना ना, आपण अनेकदा चर्चा करतो ना की तुमच्या गोलंदाजीच्या शैलीमध्ये तुम्हाला बदल करावा लागत नाही, किंबहुना जी तुमची रिदम आहे ती कमी करून चालत नाही. बदल करायचा असतो ना, तो तुमच्या हातांच्या बोटांमध्ये बदल करावा लागतो. पकडताना बॉल तुम्हाला वेगळ्या पद्धतीने पकडावा लागतो. विकेटचं पतन, मोठा धक्का टीम मोरबे संघाला. आणि यावेळेला जे जाळं विणलं त्या जाळ्यामध्ये अडकलेले आहेत फलंदाज संकेत भगत. परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला. विपुल पाटील यांनी एक जबरदस्त कॅच पकडलेली आहे आपल्या उजव्या बाजूला. हा झेल पकडला. पुन्हा एकदा या फटक्याची क्रिया पाहूया. टप्पा पडल्यानंतर जागेवरतून फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज हनुमान फडके यांनी आणि प्रामुख्याने तिकडे एक चांगली झेल पकडली. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का टीम मोरबे संघाला लागलेला आहे. थँक्यू. आता पार्टनरशिपची गरज आहे टीम मोरबे संघाला. यावेळेला फटका जबरदस्त आहे. बॉल सी कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे एक वार. चेंडू सीमा पार येतोय. षटकार. थँक्यू.
क्रमांक 7 वरती येताना ओमकार नावडेकर यांनी षटकार ठोकलेला आहे. जबरदस्त फलंदाजी पहिल्या बॉलच्या पाठीमागे, इरादे स्पष्ट करून टाकलेले आहेत की या धावसंख्येचा पाठलाग आम्हाला करायचा आहे आणि प्रामुख्याने 18 बॉल आणि 41 गुणोत्तर हे शिल्लक राहिलेलं आहे या सामन्यामध्ये. 2 षटकांचा खेळ संपला आणि प्रामुख्याने या षटकामध्ये राहुल पवार यांची जबरदस्त कामगिरी, 7 धावा देत 3 गडी बाद केले. ही माहिती आमच्यापर्यंत स्कोरर गुलशन पाटील किरवली यांनी ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. परंतु एका बाजूला आता ओमकार नावडेकर चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. सूर गवसलाय पहिल्या बॉलच्या पाठीमागे, परंतु 18 बॉल 41 संपूर्ण स्क्वॉड तुम्ही पाहू शकता याच विचारामध्ये आहे. नितळ संघाला तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. ज्यांना आतुरता आहे पुढच्या सामन्याची त्यांना देखील या सामन्यामध्ये हीच उत्कंठा आहे की कोणता संघ जिंकेल आणि आमच्या विपक्ष खेळेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये वळूया. ओव्हर नंबर 3 चा थरार. आपटलेला बॉल यावेळेला डीप मिड विकेटला, खेळाडू बॉलच्या खाली, विकेटचं पतन. आणखीन एक धक्का टीम मोरबे संघाला. आदेश देखील मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये माघारी परतलेले आहेत. लांबी कमी पडली आता मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन क्रमांक 8 करण 4G बॅटिंगसाठी आलेले आहेत. आज स्वतःला सिद्ध करावं लागेल. यावेळेला हाई बॉल हवेत आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडली जाईल का कॅच? हो, पकडली गेली आहे. बॅटची वरची कडा आणि त्यानंतर विकेटचं पतन. आणखीन एक धक्का टीम मोरबे संघाला. ज्यांचं आगमन या स्पर्धेमध्ये होत आहे, आदरणीय आमचे श्री गणेश चरपट म्हात्रे साहेबांचं आगमन होत आहे, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेला 3000चा आर्थिक पाठबळ आमच्या या स्पर्धेला दिलेला आहे. त्याचबरोबर आदरणीय आमचे कैलास बारकू म्हात्रे साहेब यांनी देखील आमच्या या स्पर्धेला 1000चा रोख धनादेश दिलेला आहे. आपलं मनस्वी आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून एखादी मोठी स्पर्धा ज्यावेळेस आपण उभी करतो ना, त्यावेळेस आर्थिक पाठबळ फार महत्वाचं आहे. हॅट्रिकचा बॉल होता आणि यावेळेला शपल लावून खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली आहे, परंतु या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव नाहीये. कमालीची गोलंदाजी, अप्रतिम लाईन आणि लेन शिवम गोंधळी यांनी हाताळलेली आहे. लाजवाब गोलंदाजी. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेस आले ना, त्यावेळेस महागडे राहिले होते. कमी गतीने टाकलेला बॉल इथे आता समोरच्या बाजूला खेळलेला आहे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तिकडे होते, बॉलचा पाठमोरा करतायत. सौरभ पाटील तिकडे आहेत डीपला आणि त्यानंतर त्यांनी बॉलची फेकी करत असताना आणखीन एक धाव मिळेल. 14 बॉल आणि 40 धावांची गरज आहे. 14-40 गुणोत्तर तुम्ही पाहत आहात. कमी गतीने हाताळलेला बॉल, एक चांगला फटका, फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे कडक पे बेधडक ठोकलेला एक जबरदस्त षटकार. आणि पंचांनी इथे कळवलेलं आहे की हा नकारात्मक बॉल आहे, हा बॉल पुन्हा हाताळावा लागेल. एक मोठी आशा टीम मोरबे संघासाठी. ओमकार नावडेकर यांनी तब्बल 2 षटकार ठोकलेले आहेत. आता गोलंदाज शिवम यांना अग्निदिव्यातून जावं लागेल, कारण फलंदाजांना मुभा आहे मोठा फटका खेळण्याच्या आणि फलंदाज फक्त 4 प्रकारे आउट होऊ शकतात.
बाकीचे प्रकार बंद होतात. यावेळेला शपल लावून खेळण्याचा प्रयत्न ओमकार यांचा इथे फसलेला आहे, परंतु इथे निर्धाव बॉल हाताळलाय. वेग चांगला होता या बॉलच्या पाठीमागे आणि टप्पाही चांगला, लाईनवरचं नियंत्रणही चांगलं, येतोय तो डॉट. अशा प्रकारचा उल्लेख करूया. 13 बॉल आणि 33 धावांची गरज आहे. आपटलेला बॉल वेगाने टाकलाय, डोळ्यांच्या समोरून यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवलाय. पुन्हा एकदा पहा, शिवम टान्स, रिदम, फॉलो थ्रू, ऍक्शन, क्रीज मधून येऊन अप्रतिम बॉल हाताळलेले आहेत. बॉल चांगल्या प्रकारे कट केलेले आहेत. 2 षटक त्यांनी आतापर्यंत हाताळले आणि 20 धावा खर्च करत तब्बल 4 गडी टिपलेले आहेत. शिवम यांनी अप्रतिम गोलंदाजी, कमालीचं षटक हाताळलं. आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये 33 धावांची गरज आहे. परिंदे को मंजिल मिलेगी, फैले हुए उसके पंख बोलते हैं, अरे वही लोग रहते अक्सर जमाने में खामोश, दोस्तों जिनके हुनर बोलते. येणाऱ्या 12 बॉल मध्ये 33 धावांची गरज आहे. मॅच दोन्ही संघांसाठी जिवंत आहे. बरोबरीची संधी, एका बाजूला एक मोठी उमेद आणि एक मोठी आशा मोरबे संघाची आहे. ओमकार नावडेकर यांनी मॅच मध्ये जीव ओतलाय, तर इथून पुढच्या आता 2 षटक टीम नावाली या संघाकडून कुणाच्या हातामध्ये सोपवली जातील. चार साठी प्रथमेश साळुंके यांच्या हातामध्ये हा बॉल सोपवलेला आहे आणि प्रामुख्याने या षटकासाठी त्यांना प्रविष्ट केलेला आहे गोलंदाजीच्या रनवेवरती. परंतु स्ट्रायकर एंडला फलंदाज राहुल पाटील, ज्यांनी फलंदाजी करताना आतापर्यंत 1 धाव बनवलेली आहे. 12 बॉल 33 लक्ष. यावेळेला फटका हवेत आहे. सी कॉर्नरच्या दिशेने निघालेला बॉल आणि सरळ सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. जिंदगी के उस मोड पे खड़ा हूं ज्या जिंदगी हराना चाहती है लेकिन मैं लढना चाहता हूं. एक जबरदस्त षटकार. जबरदस्त टायमिंग. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी गेलेला आहे. आता खालच्या फळीतील फलंदाजांनी चमक दाखवायला सुरुवात केलेली आहे आणि प्रामुख्याने क्रमांक 9 आणि क्रमांक 7 वरती जे फलंदाज आलेत ना, त्यांनी चांगली फलंदाजी केली आहे. परंतु ओव्हर नंबर 4 मध्ये प्रथमेश साळुंके यांना परिस्थिती अनुकूल होती, कारण सुरुवातीच्या षटकामध्ये शिवम यांनी केलेली गोलंदाजी 2 गडी टिपले, 12 धावा दिल्या. त्यानंतर राहुल पवार अप्रतिम कामगिरी, 7 धावा देत 3 गडी बाद केले. शिवम पुन्हा आले होते आणि 8 धावा दिल्या आणि पुन्हा 2 गडी बाद केले होते. या सर्व गोष्टी जर आपण पाहिल्या तर गोलंदाजी करण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे, परंतु फलंदाजी करताना फलंदाजी या संघाकडे परिस्थिती थोडीशी बिकट आहे. परंतु अशाही बिकट परिस्थितीमध्ये एक खंबीरपणे चांगली फलंदाजी. परंतु या 2 विकेटसाठी जाळं विणावं लागेल टीम नावाळी या संघाला. उजव्या स्टीच्या बाहेर पंच कळवतायत की अरुंद बॉल. प्रेशर आहे या सामन्यामध्ये आणि क्षमताही आहे. प्रथमेश साळुंके यांच्याकडे चांगली गोलंदाजी करू शकतात, परंतु जी काय खालच्या फळीमध्ये फलंदाजी झालेली आहे ना, अप्रतिम. जबरदस्त सामना. एक चांगलं दवंद्व तुम्हाला या सामन्यामध्ये पाहायला मिळतं. एक चांगली रंगत आहे या सामन्यामध्ये. अजूनही हा सामना कुणाच्या बाजूने झुकला हे सांगणं कठीण आहे. बरोबरीची संधी दोन्ही संघांना आहे. दोन्ही संघ तोलामोलाचे आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला बॅटची कडा घेऊन बॉल लॉंग लेग सीमारेषा चिरतोय. 4 धावेंसाठी फरार.
22 धावांची गरज आहे. हा चौकार मिळतोय आणि हा चौकार टीम मोरबे संघाला थोडासा दिलासा देईल. आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज जर तुम्ही पाहिलं ना तर राहुल पाटील आहेत. बॉल येऊ दिला आणि त्यानंतर मात्र त्यांनी बॅट भिरकवली आणि मिळवल्या धावा 4. प्रथमेश पुन्हा तयार. ओव्हर द विकेट आलेत. आठव्या बॅटने हाई बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावांसाठी षटकार. उत्तर शिल्लक राहिलेला आहे. प्रथमेश साळुंके यांच्यावरती चढवलेला हल्ला हा भयानक आहे. राहुल पाटील आणि ओमकार नावडेकर यांची अप्रतिम फलंदाजी. परंतु आज पुन्हा स्वतःला सिद्ध करावं लागेल प्रथमेश साळुंके यांना. ज्यासाठी जाणले जातात त्याचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. असं वाटलं होतं की मॅच कंट्रोल केली आहे टीम नावाली या टीमने, परंतु आता हाही सामना कंट्रोल करतोय मोरबे संघ. अप्रतिम बॉल, मनोबल वाढवणारा बॉल आहे. बॉलची गती या बॉलच्या पाठीमागे कमी केली आणि प्रामुख्याने हाच बॉल फलंदाजांना प्रभावित करून चाललेला आहे. 2011चा जर विश्व वर्ल्ड कप जर तुम्ही पाहिला असेल ना तर झहीर खान यांनी अशाच प्रकारचे बॉल हाताळत अनेक विकेट टिपल्या होत्या. यावेळेला आठव्या बॅटने खेळण्याचा पुन्हा प्रयत्न. याही वेळेला बॉलच्या पाठीमागची गती कमी होती आणि प्रामुख्याने कुठेतरी हीच गती फलंदाजांना प्रभावित करून चालली आहे. 7 बॉल 16ची गरज. आणखीन एक मोठा फटका जो समीकरण कमी करेल येतोय राहुल पाटील यांच्या बॅटमधून. ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाले आणि त्यानंतर दिलेली दिशा अप्रतिम आहे. आता येणाऱ्या 6 बॉल मध्ये बनवायच्या आहेत धावा. 10 हे गुणोत्तर मांडूया आणि आपण स्वागत करूया एरोला ग्रुपचे मॅनेजर आदरणीय आमचे निलेश पाटणे सर यांचं आगमन होत आहे. त्यांचंही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. एका बाजूला जिंकण्याचा आनंद तर एका बाजूला हारण्याची भीती. ऐकूया तोपर्यंत एक चांगलं संगीत. थँक्यू. एरोला ग्रुपचे आदरणीय आमचे निलेश पाटणे सर यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. सरांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांची उपस्थिती आम्हाला लाभत आहेत. एरोला ग्रुपचे मॅनेजर आदरणीय आमचे निलेशजी पाटणे सर यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण त्यांचं स्वागत करत आहोत आणि त्यांना विनंती आहे की आपण सानपन्न व्हा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. 6 बॉल बनवायचे आहेत विजयासाठी. 10 धावा. एका बाजूला या धावसंख्येचा बचाव करायचा आहे. दर सबके एक जैसे है मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिखर जाता है तो दोस्तों कोई संघर्ष करके निखर जाता है. येणाऱ्या 6 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. जीवनात जर यश मिळवायचं आहे तर संघर्षाशिवाय पर्याय नाही. आणि अंतिम षटक टीम नावाली या टीम कडून ज्यांच्या हातामध्ये हा बॉल सोपवलाय बादल मुकादम यांच्या हाती बॉल आहे. तर स्ट्रायकर एंडला फलंदाज ओमकार नावडेकर ज्यांनी आतापर्यंत 2 षटकार ठोकलेले आहेत आणि वैयक्तिक 12 वरती फलंदाजी करतायत. मित्रांनो, सामना आवडला असेल ना तर दोन्ही संघांना आपण देऊया टाळ्यांचा प्रतिसाद. 6 बॉल आणि बनवायच्या आहेत 10 धावा. खोलवर टप्प्याचा बॉल बादल मुकादम यांनी हाताळला. एक सिंगल धाव इकडे मिळेल आणि स्ट्राइक बदललेला आहे आणि स्ट्राइक वरती आणलाय फलंदाज राहुल पाटील. क्रमांक 9 वरती आलेले आहेत आणि स्वतःला सिद्ध केलेला आहे. किंबहुना आता 5 बॉल 9 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये उत्कंठा वाढलेल्या आहेत. दोन्ही युवा खेळाडू आहेत. अंडर 21 चे दोन्ही फलंदाज म्हणायला काय हरकत नाही, परंतु एका बाजूला एक चांगला अनुभव म्हणजे बादल मुकादम यांच्या हाती बॉल आहे. 5 बॉल 9. यावेळेला आणखीन एक खोलवर टप्प्याचा बॉल. एक सिंगल मिळाले. दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही. फक्त एकच धाव याही बॉलच्या पाठीमागे मिळते. 2 बॉलच्या पाठीमागचे टप्पे बादल मुकादम यांनी अप्रतिम हाताळलेले आहेत.
दिशेवरचं नियंत्रण चांगलं आहे. आता येणाऱ्या 4 बॉलमध्ये टीम मोरबे संघाला बनवायचे आहेत धावा 8. जर सामना बरोबरीत सुटला तर प्रथमतः सुपर ओव्हर आणि त्यानंतरही सामना बरोबरीत सुटला तर नव्याने केला जाईल तो टॉस. याची नोंद आपण घ्या. दोन्ही संघांना आपण ही सूचना देत आहोत. टीम नितळस आपण रिपोर्टिंग करा. यानंतर आपला टॉस आहे. टीम नितळस यावेळेला उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल वेगाने निघून चाललेला आहे. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये येतोय तो निर्धाव. एका बाजूला टीम मोरबे संघाने सामना पाठीमागच्या षटकामध्ये कंट्रोल केला होता, परंतु या बॉलच्या पाठीमागे आता हा सामना कंट्रोल केलेला आहे टीम नावाली या टीमने. परंतु सामना अजून संपला नाहीये. 3 बॉल 8 धावांची गरज. प्रयत्नांची पराकाष्ठा. या वेळेला शपल लावून खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रायकर एंडला फेक. एक सिंगल मिळालेली आहे. बाईटच्या माध्यमातून पंच आम्हाला कळवत आहेत. बादल मुकादम यांची अप्रतिम लाईन, लेन आणि टप्पा. आता 2 बॉल आणि बनवायच्या आहेत 7 धावा. पुन्हा एकदा बादल मुकादम यांचा बॉल पहा. ऑफस्टम्पच्या बाहेर पूर्णतः फलंदाज शपल झाले होते आणि त्यानंतर त्यांनी देखील हा बॉल ऑफस्टम्पच्या बाहेरच टाकला. प्रामुख्याने या बॉलची उंची आता पाहिली जाईल. माफ करा, 3ऱ्या पंचांची मागणी. ओके, निश्चित या बॉलची आता पडताळणी केली जाईल की या बॉलची उंची किती होती, कमरेच्या वरती होता की कमरेच्या खालती होता, आणि प्रामुख्याने याची पाहणी सुरू आहे. आणि जो काय निर्णय आमच्यापर्यंत येईल तो आम्ही दोन्ही संघांपर्यंत पोहोचवू. फलंदाज शपल झाले होते ऑफस्टम्पच्या बाहेर आणि त्यानंतर हाताळलेला बादल मुकादम यांचा बॉल तुम्ही पाहिलात. पुन्हा या बॉलची पडताळणी सुरू आहे. एक चांगली स्पर्धा आणि हा बॉल चांगला आहे असं आम्हाला कळवलेलं आहे. फेअर डिलिव्हरी आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आता येणाऱ्या 2 बॉलमध्ये बनवायच्या आहे 7 धावा. जबरदस्त सामना. 2-7-7-2. पाठीराखे विजयासाठी व्याकुळ आहेत आणि खेळाडूंची विजयासाठी चाललेली प्रयत्नांची पराकाष्ठा. 2 बॉल आणि बनवायच्या आहेत 7. खेळाडूंना एक सूचना आहे, तुम्ही 10 सेकंदाच्या आतमध्येच रिव्ह्यू घेऊ शकता. याची नोंद घ्या. स्क्रीनवरती रिप्ले दाखवल्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू दिला जाणार नाही, याची नोंद तुम्ही घ्या. 7 धावा 2 बॉल. यावेळेला अड्डा बॅटने खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केला गेलाय परंतु मॅच जिवंत आहे. 1 बॉल आणि बनवायच्या आहेत 6 धावा. असं गुणोत्तर शिल्लक राहिलेलं आहे. 1-6-6-1. वेस्ट इंडिज अगेन्स्ट श्रीलंका. शिवनारायण चंद्रपॉल अगेन्स्ट चामिंडा वॉस. आणि शिवनारायण चंद्रपॉल यांनी ठोकलेला षटकार कोण विसरेल. इकडे 1 बॉल 6 ची गरज आहे. 1 बॉल 5 ची गरज असताना दिनेश कार्तिक यांनी ठोकलेला षटकार कोण विसरेल. चेतन शर्मा यांनी बहाल केलेला षटकार कोण विसरेल. इकडे 1 बॉल 6 ची गरज आहे. वक्त से लड़कर जो नसीब बदल दे, अरे इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. 1 बॉल आणि बनवायचे आहे 6 धावा. स्ट्रायकर एंडला फलंदाज राहुल पाटील तयार, तर एका बाजूला गोलंदाज बादल मुकादम. अंतिम बॉल खोलवर पद्धतीचा. अप्रतिम गोलंदाजी बादल मुकादम. परंतु टीम मोरबे संघाच्या संघर्षाला आमचा सलाम आहे. खालच्या फळीमध्ये अप्रतिम फलंदाजी. आणि प्रामुख्याने अंतिम षटकामध्ये बादल मुकादम यांची जबरदस्त गोलंदाजी. 10 धावांचा बचाव केलेला आहे 6 बॉलमध्ये. शिवम गोंधळी बॅटिंग करताना 20 धावा ज्यांनी बनवल्या 8 बॉलमध्ये. उपकार मुकादम बॅटिंग करताना 14 धावा. राहुल पवार 9.
बादल मुकादम 7, परंतु बॅटिंगपेक्षा बादल मुकादम यांनी गोलंदाजी फार बहरदार केली. करण फोरजी यांनी 4 धावा देत 2 गडी बाद केले होते. ओमकार नावडेकर 13 धावा 2 गडी बाद. कैलास पाटील 10 धावा 1 गडी बाद. विनीत यांनी 32 धावा दिल्या 1 गडी बाद केला. आणि बॅटिंग मध्ये राहुल पाटील 25 धावा 11